नमस्कार मंडळी, वेलकम टू अवर New न्यू vlog. ब्लॉग. तर आजचा ब्लॉग हा खूप लेट चालू होतोय, म्हणजे रात्रीच्या 10 वाजता. कारण आम्ही आलेलो आहे फ्रोझन मॉलला. फ्रोझन मॉलला मूवी बघण्यासाठी. आणि सगळ्यात आधी डिस्क्लेमर, माझा जो फेस आहे तो थोडा इग्नोर करा. कारण ना माझं जे दाढ आहे ना त्याला प्रॉब्लेम झालेला आहे, तर त्याच्यामुळे फक्त खूप पेन करतं आहे आणि स्वेलिंग आलेली आहे. तर डॉक्टरकडे मी जाऊन आले. त्यांनी आता काय सांगितलं नाही एवढं नाही, पण असं सांगितलं म्हणजे रिमूव्ह करावं लागणार आहे ते. पण इन्फेक्शन आणि स्वेलिंगमुळे आत्ताच नाही करता येणार, तर त्याच्यासाठी मेडिसिन्स वगैरे दिले आहे. तर 2-4 दिवसात ते मेडिसिन वगैरे ते फरक थोडं पडेल कवर त्याने होईल काही ना आणि काही. मग रिमूव्ह करावं लागणार आहे. तर ते पण एक हे. आणि पूर्ण स्वेलिंग दिसते आहे माझ्या चेहऱ्यावर, तर ते थोडं इग्नोर करा. आणि आम्ही आलेलो आहे, कशासाठी आलो आहे आम्ही इथं मूवी बघण्यासाठी आलेलो आहे. हां, आणि मूवी आहे मैं वापस आऊंगा. तर बरेच मी रील्स वगैरे बघितले, व्हिडिओज बघितले, आणि मला असं झालं की हा मूवी तर बघायचाच आहे. तर त्याच्यामुळे मी बघायचंच दर्शनला आहे, तिला रडायचंच आहे. मला असे लव्ह स्टोरी टाईप जे मूवी असतात ना ते भरपूर आवडतात. आणि दर्शनला थोडं असं फायटिंग वगैरे असे विलन टाईप मूवी आवडतात, आणि मला लव्ह स्टोरीवाले आवडतात. पण माझ्या जिद्दीमुळे आता दर्शन आलेला आहे मूवी बघायला. पण मला माहिती आहे, तू बरोबर म्हणतो की त्याला अशी मूवी नाही आवडत, बट इन रियालिटी त्याला पण असे लव्ह स्टोरी मूवीज खूप आवडतात, जे की असे काय म्हणतात असं इमोशनल किंवा सेन्सिटिव्ह असं म्हणजे आवडतात त्याला. बघू ना आपण आता त्याचा चेहरा बघून घ्या तुम्ही, आणि मूवी झाल्यावर मी तुम्हाला त्याचा चेहरा दाखवेन. रिव्ह्यू वगैरे आम्ही दाखवूच तुम्हाला. कसं वाटतंय तुला, म्हणजे काय एक्सपेक्टेशन आहे तुझ्या मूवीकडनं? फायटिंग पण पाहिजे त्यात. फायटिंग आहे ना, कारण त्याच्यात पार्टिशनचा पार्ट दाखवलेला आहे, इंडिया पाकिस्तान पार्टिशनवाला. मग बघू. आहेच त्याच्यात. ठीक आहे, तरी अपेक्षा तर आहे. आणि बघू आता म्हणजे जातो एक आशा घेऊन थिएटरमध्ये. अजून एक 5-10 मिनटं बाकी आहे. मस्त जेवण वगैरे करून आलो आहे आम्ही, आणि मस्त आता रात्री 10:30चा शो आहे. तर आता आम्ही जाऊ मूवी बघायला, आणि बघू आता कोणाच्या एक्सपेक्टेशन्स खऱ्या होणार आहे, माझ्या की दर्शनच्या. आणि तुमच्या सिटीमध्ये पाऊस काय म्हणतोय ते नक्की सांगा, कारण बऱ्याच सिटीजमध्ये ना खूप जास्त पाऊस चालू आहे. आमच्या इकडं नाही आहे एवढा पाऊस. म्हणजे आहे, बट म्हणजे नॉर्मल चालू आहे. पण पुणे, मुंबई, नाशिक तिकडे ना खूप जास्त प्रमाणात पाऊस चालू आहे. बरेच मी व्हिडिओज वगैरे बघते, बऱ्याच ठिकाणी पूर आलेला आहे, बरंच काही चालू आहे. पण आम्ही अजून सेफ आहे. जर तुमच्या सिटीमध्ये पण सेफ म्हणजे तू सेफ नाही आहे. ती एक रीलमध्ये त्यांनी बघितलं, कशाचं सांगितलं दर्शन आहे असं. आणि जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर ती रील होती, तर जर जास्त देत असेल तर. पण कोणाला सांगतोय तू हे? हा, कोणाला सांगतोय की तुला त्रास होतोय म्हणून? कोण वाचवणार कोणी तर माझ्यापासून? पब्लिकने जर सपोर्ट केलं तर. नाही, तुम्ही सांगा की तुम्ही कोणाला सपोर्ट करणार आहे, मला की दर्शनला? तर चला, आता मूवीचा टाईम होतोय, तर आम्ही जातो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळानंतर. बघू आता मूवी कसा आहे. तर चला, भेटूया तुम्हाला. बाय. तर आता रात्रीचे 2 वाजलेले आहे, आणि आम्ही आता जस्ट मूवी बघून घरी आलोय, आणि आम्हाला भूक लागली आहे. तर त्याच्यासाठी आता आम्ही इथे मॅगी बनवतोय. तर आम्ही आलो इथे रिव्ह्यू देण्यासाठी. तर दर्शन सांगत आधी त्याला मूवी कसा वाटला सांग. मूवी छान होता. दिसण्यासारखा मूवी तसं दिसायला आहे तसं नाहीये. ऍक्च्युअल मध्ये खूप भारी आहे. आणि जो लास्टला त्यांनी जो सीन दाखवलाय की भाई क्लायमॅक्स क्लायमॅक्स, होतं ते, जसं क्लायमॅक्स नाही म्हणत त्याला, म्हणजे सस्पेन्स
जो म्हणजे आपण जे इमॅजिन करतो पूर्ण पिक्चर बघून, तर तो त्याच्यापेक्षा खूप वेगळा होता. आणि म्हणजे मूवीमध्ये तसं बघायला गेलं तर लव्ह स्टोरीचा पण पार्ट आहे त्या दोघांच्या, आणि पार्टिशनचा पार्ट आहे. म्हणजे जेव्हा इंडिया पाकिस्तान जेव्हा वेगवेगळे झाले होते 1947ला, तर तेव्हाची जी कंडिशन आहे ती त्यांनी इतकी म्हणजे अशी डिस्क्राईब केलेली किंवा असं त्यांनी ते पूर्ण दाखवलेलं आहे ना, की पूर्ण म्हणजे आपण फील करतो स्वतःला त्या जागी. आणि खरंच म्हणजे त्या टायमाला जे लोकांनी ती खरंच म्हणजे ती सिच्युएशन बघितली असेल, तर मला तरी नाही वाटत की त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी म्हणजे ते मोमेंट्स त्यांच्या डोळ्यासमोरून गेले असेल. कारण ते मूवीमध्ये बघूनच असं झालेलं की म्हणजे खूप असं इमोशनल आणि असं म्हणजे अंगावर काटा आल्यासारखं झालं. तर म्हणजे आता बऱ्याच जणांचं मी रिव्ह्यू ऐकला त्या मूवीबद्दल, आणि दर्शन पण समजा एका म्हणजे असं बोलला किंवा तो एवढं कसं त्या मुलीच्या आठवणीत हे होतो की त्याला त्याच्या फॅमिलीची पण हे नाही राहत की बाबा स्वतःच्या फॅमिली स्वतःचा मुलगा सगळं विसरून जातो तो. पण म्हणजे ते पूर्ण त्या काय म्हणतात असं माइंडवर हे असतं की बाबा त्यांनी ते प्रेम त्यांचं तेवढं डीप होतं की बाबा तो तिला नेहमी म्हणायचा ना की बाबा मी तुला सोडून जाणार नाही, काहीतरी झालं तरी मी तुला सोडून नाही जाणार. आणि त्याच्यावरती सिच्युएशन आली की त्याला जावं लागलं, त्याची इच्छा नसताना सुद्धा त्याला तिकडे पाकिस्तानला जावं लागलं. तर असं सगळं, आणि डबल ते पार्टिशनच्या टाईममध्ये त्यांनी जे काही त्यांनी बघितलं, तर या सगळ्यांचं हे. आणि खरंच यार 78 इयर्स काय असतं 78 इयर्स म्हणजे, एक सेकंड आमची मॅगी हे होते हां. तर असं सगळं त्या मूवीमध्ये दाखवलेलं आहे, खूप छान. म्हणजे 78 इयर्स होऊन जातात त्याला न भेटून न बोलून, पण तरी तो तिच्या प्रेमात राहतो. खूप पागल होतो आणि तिच्या शेवटी जा म्हणल्यावर तो स्वतःचा जीव सोडतो. म्हणजे हा ते जे एक त्याचं हे असतं की ते जेव्हा पण भेटते ना, तर ती त्याला एक असा इशारा करते की जा म्हणून, तेव्हाच तो जात असतो. तर म्हणजे लाईफ मधून जाण्यासाठी पण तो तिच्या त्या एका इशाऱ्याची वाट बघत असतो. म्हणजे इतकी आणि त्याची ती त्याच्या 10 वर्ष आधीच गेलेली असते हा, पण शेवटच्या. ते लास्टला त्यांनी तसं दाखवलं. मला असं वाटलं होतं की म्हणजे कमीत कमी तो समजा त्याचा नातू जातो ना तिथे त्या ठिकाणी, भेटायला तर पाहिजे ते असते. कमीत कमी समजा व्हिडिओ कॉलवर तरी बघेन तिला. पण लास्टला असं दाखवलं की ती 10 इयर्स आधीच गेलेली असते. तर असं सगळं मूवीमध्ये दाखवलेलं आहे. आणि मला कोणता मूवी आठवला माहितीये का या पूर्ण पिक्चरच्या स्टोरीवरून, म्हणजे एवढं नाही बट काकण मराठीचं मूवी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पण कसं आहे की ते असं यंग एज मध्येच वेगळे होऊन जातात आणि नंतर म्हणजे डायरेक्ट म्हातारे होतेपर्यंत तो तिची वाट बघतो. पण एवढंच की त्याच्यामध्ये ते शेवटी भेटतं, आणि असं एवढा सिरियस विषय नाही दाखवलेला त्याच्यात पार्टिशनचा वगैरे. पण याच्यामध्ये कसं आहे की हा खूप मेजर विषय आहे पार्टिशन म्हणजे इंडिया पाकिस्तान. सो असं काही मूवी होता, खूप छान होता. अक्षरशः म्हणजे ते लास्टचे जे सीन होते, ती जी कविता ते त्यांचं हे अक्षरशः असं रडायला कविता लिहिलेली असते, तिला वाचून दाखवायची असते तिला, म्हणून तो एवढे वर्ष जगतो तिच्यासाठी. आणि लास्टला ते व्हिडिओ कॉलवर म्हणजे त्याला वाटतं की ती जिवंत आहे, पण ती नसती. तो फक्त त्या फोटो मध्ये बघून तो तिला ती कविता ऐकवतो, आणि मग तो इमॅजिन करतो की ती बोलली ती ऐकते. हा, आणि मग तेव्हाच तो त्याचा शेवटचा श्वास सोडतो. माझा गाल खूप दुखतोय. होईल नीट होईल. आता आम्ही रात्री 2 वाजता मॅगी बनवतोय कारण आम्हाला भूक लागली आहे आणि तिला गोळ्या पण घ्यायच्या, तर मग थोडस ते पॉवरफुल गोळ्या आहेत, तर मग थोडं खाऊनच घ्यावं लागतं. हे पूर्ण माझं सुजलेलं आहे गाल, मला असं बोलायला वगैरे पण त्रास होतोय. पण मूवी बघायचाच होता म्हणून आम्ही गेलो होतो. खूप छान आहे मूवी, एकदम वर्थ इट, 10 आउट ऑफ 10. आणि एकदम म्हणजे हॅट्स ऑफ असा मूवी होता. खूप 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 छान, खूप भारी मूवी होता. आणि असंच असे आम्हाला आमचे तुम्हाला पुढं ब्लॉग्स भेटत राहतील. आणि आमच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक कमेंट, तुम्हाला काय कमतरता वाटते काय नाही ते तुम्हाला आम्हाला सांगत चला. आम्ही त्यावरती पुढं काम नवीन काम म्हणजे सुधारणा करत चालू, आणि असेच व्हिडिओ तुम्हाला येत राहील. तर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.